लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे, खूप मोठी अपडेट असणार आहे. कारण 3,000 रुपये जमा होणार. प्रत्येक प्रसार माध्यमातून हे सांगण्यात येत आहेत की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरच जमा होणार आहे. पण हे कधी जमा होणार आहे, त्याची तारीख फिक्स काय असणार आहे, ही सगळी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण राज्यातील अनेक मंत्री असू द्या किंवा अनेक आमदार असू द्या, प्रत्येकजण घोषणा करत आहेत की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीची मोठी भेट येणार आहे. तर मतदान आधी बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये येणार आहे. पण त्याची तारीख काय असणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट. 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये जमा होणार आहेत, असं भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी सुद्धा त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले आहे. तर सण उत्सवाचा क्षण मकर संक्रांतीचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी महायुती सरकारने राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे म्हणजे 3,000 रुपये 14 जानेवारी पूर्वी सर्व पात्र भगिनींच्या खात्यात जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, आता यांनी इंस्टाग्रामवरती ऑफिशियल अनाउन्समेंट केल्यामुळे नक्कीच आता आपण म्हणू शकतो की 100% हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता वाढली आहे. कारण 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डिसेंबर व जानेवारीचे 3,000 रुपये जमा करतील. कारण सरकारला नक्कीच आता लाडक्या बहिणींची गरज आहे. त्याच्यामुळे सरकार आता लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही. विधानसभेला गेम चेंजर ठरलेली ही योजना BMCला सुद्धा तारणार का, हे सुद्धा आता मुख्य प्रश्न आहे. कारण या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये बँक खात्यात जमा केले जातील. महाराष्ट्रातील लाखो गरीब आणि गरजू महिला हे या योजनेच्या लाभार्थी ठरले असल्यामुळे लाडक्या बहिणींचा विश्वास आहे. या योजनेमुळे महिला मतदारांना मोठा गट सरकारसोबत आला असल्यामुळे लाडक्या बहिणींवर सरकारचा सुद्धा विश्वास आहे व ही योजना केवळ आर्थिक मदत नसून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक मोठं पाऊल मानले जाते. त्यामुळे राजकीय दृष्ट्या या योजनेचा मोठा फायदा सुद्धा झाला आहे. तर अनेक मंत्री असू द्या, अनेक आमदार आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे सांगितलं आहे की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारीचे 3,000 रुपये जमा होणार आहेत. अमोल खताळ पाटील, आमदार संगमनेर विधानसभा शिवसेना, यांनी सुद्धा सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट मिळणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट. हे गिरीश महाजन, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे ही माहिती सांगण्यात आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कन्फर्म झालं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 3,000 रुपये जमा होणार आहेत. तर तुम्हाला सुद्धा नोव्हेंबरचा हप्ता आला असेल तर जानेवारी व डिसेंबरचा हप्ता येणारच आहे. परंतु आता ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, त्या लाडक्या बहिणींचं काय, त्या लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार का नाही? तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा हे पैसे जमा व्हायला पाहिजे आहे. कारण सर्व निकषांमध्ये तुम्ही बसत आहात, तुम्ही KYC केलेली आहे, तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नसतील तर मग इथे नक्कीच सरकारला मोठा फटका बसू शकतो. कारण पुरवणी जे मागणी होत्या ते सुद्धा मान्य झालेले आहे. निधीची कमतरता आता पूर्ण झाल्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यात कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. तर महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.